सिंह राशीसाठी हा सप्ताह मध्यम प्रकारची फळे किंवा परिणाम देणारा असा जाणार आहे। तुमचे मन ह्या सप्ताहामध्ये थोडंसं द्विधा अवस्थेत राहणार आहे। निर्णय घेताना तुम्हाला थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे। कोणत्याही प्रकारचे निर्णय असो, मग ते घरातील असो किंवा बाहेरचे असो, पण निर्णय घेताना नेहमी विचारपूर्वकच घेण्याचा प्रयत्न करा। रागाच्या भरामध्ये किंवा तडकाफडकी निर्णय घेणे शक्यतो सध्या तरी टाळा, कारण मन द्विधा अवस्थेत आहे तुमचे। सोबतच एखादे जर तुम्ही नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल किंवा एखादे नवीन कार्य सुरू करणार असाल तर त्या कार्यामध्ये तुमच्या घरातील सर्व मंडळी तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळे तुमचे आत्मविश्वास पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाढेल आणि जे कोणतेही काम तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। घरामध्ये कौटुंबिक बाबतीमध्ये थोडीशी चिंता राहील, कारण एखाद्या गोष्टीवरून किंवा एखाद्या मतावरून घरामधील सदस्यांच्या मध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे किंवा घरामध्ये वादविवाद पण होऊ शकतो। तरी थोडंसं तुम्हालाच इथे पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि जे काही वाद निर्माण झालेले आहेत, जे काही मतभेद निर्माण झालेले आहेत ते सोडवण्याचा किंवा त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तो गुंता सोडवा। सोबतच जर कुठे नवीन गुंतवणूक करणार असाल तर थोडंसं सावधतेने करण्याचा प्रयत्न करा, कारण आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता इथे दिसत आहे किंवा आपली आर्थिक नुकसान पण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे थोडंसं सावधतेने जिथे गुंतवणूक करणार असाल तिथली पूर्णपणे आधी चौकशी करा, खात्री करा आणि मगच काय निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घ्या। घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होईल आणि त्यामुळे तुम्हाला एक आश्चर्याचा धक्काच बसेल। सोबतच घरामध्ये जास्त पाहुणे किंवा जास्त माणसांची वर्दळ पाहून घरातील इतर मंडळींनाही खूप आनंद वाटेल, प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये चलबिचल झाल्यामुळे घर पण खूप एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यासारखे घरामध्ये तुम्हाला वाटेल। तरी तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। तुमच्या नातेवाईक मंडळींकडून एखादी सुखद वार्ता मिळेल आणि त्यामुळे हे तुम्ही खूप आनंदी राहाल। एखाद्या समारंभाला भेट द्याल आणि तिथे तुमचे काही जुने नातेवाईक मंडळी म्हणा किंवा प्रियजन मंडळी तुम्हाला गाठ पडतील आणि तिथेही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। तुमचा स्वभाव जो तुम्ही प्रत्येक ठिकाणी आनंद द्विगुणित करत असतात त्या स्वभावामुळे तुम्ही सगळ्यांना हवेहवेसे वाटतात आणि याच स्वभावामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध पण होतात। तरी याचा वापर करूनच तुम्ही सध्या तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईक मंडळीमध्ये तुमचे कौतुक होण्याची शक्यता इथे दिसत आहे। सोबतच तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर यश मिळवाल। सोबतच परिवारासोबत कुठेतरी देवदर्शनालाही जाण्याची तुमची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून तुमच्या घरचे मंडळी किंवा तुम्ही कुठेतरी देवदर्शनाला जाण्यासाठी प्रयत्न करत होता, तर आता तसे योग आलेले आहेत। नक्कीच जा आणि त्याचा आनंद घ्या। वापस येताना तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रस्थापित झाल्याचे दिसून येईल। सोबतच बऱ्याच दिवसापासून तुम्ही परदेशात जाण्यासाठी पण प्रयत्न करत होतात, मग ते शिक्षणाबाबतीत असो, कार्याच्या बाबतीत असो किंवा व्यवसायाच्या संबंधित असो, तर नक्कीच तसे योग आलेले आहेत। तुम्ही नक्कीच परदेशात जाण्याची शक्यता आहे। तरी जर प्रयत्न चालू असतील तर प्रयत्न थोडेसे वाढवा, म्हणजेच तुम्हाला इथे सकारात्मक परिणाम दिसून येतील। ह्या सप्ताहामध्ये तुम्ही ठरविल्यापेक्षाही जास्त किंवा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे। तरी ते खर्च कसे टाळता येईल याचा तुम्ही विचार करा आणि सोबतच हे खर्च आटोक्यात येण्यासाठी तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये अचानकपणे धनलाभ पण मिळण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे जरी खर्च झाले तरी तुमचे इकडे धनलाभ झाल्यामुळे तुमचं जे बॅलन्स आहे ते व्यवस्थित राहील। खर्च आणि आवक दोघींमध्येही एक समानता राहील, त्याच्यामुळे तुमच्यावरचा जो काही आर्थिक ताण आहे तो कमी होईल किंवा टेन्शन तुम्हाला राहणार नाही। वाहन चालविताना थोडीशी काळजी घेऊन तुम्ही वाहन चालवा, नाहीतर छोटे मोठे एखादे दुखापती होण्याची शक्यता आहे। व्यवसाय वर्गाला हा सप्ताह थोडंसं एक जोखीम पत्करावा लागणारा असा जाणार आहे। म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश हवे असेल तर तुम्हाला काहीतरी विचारांच्या पलीकडे जाऊन कार्य करावे लागणार आहेत किंवा जोखीम पत्करावी लागणार आहे, मगच तुम्हाला तुमचे अपेक्षित जे काही लाभ आहेत ते मिळतील। आणि हे करत असताना तुम्ही जर तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवले तर नक्कीच तुम्हाला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील। तर अजिबात घाबरू नका। जर काही करायचे असेलच ते योग्य मार्गाने जर केले तर त्याचे परिणामही चांगलेच मिळतील। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोडीशी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण तुमचे जर काही नोकरीच्या ठिकाणी वाद झाले कोणाशीही तरी थोडंसं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा, नाही तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे। म्हणजेच समजा तुमचे वरिष्ठ मंडळी तुमच्यावर रागावले तरी त्यांना प्रत्युत्तर देण्याचं टाळा किंवा त्यांच्याशी वाद घालण्याचे टाळा। ठीक आहे, चुका होतच असतात तरीही स्वीकारा आणि आपण कृतज्ञतेने पुन्हा जे काही काम आहे ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण हेच आपल्यासाठी हिताचे राहणार आहे। नाहीतर वाद वाढून आपल्याला त्याचे वाईट परिणाम अनुभवायला मिळतील। तर इथे थोडी काळजी तुम्ही घ्यायला हवी आहे। वाद टाळा, मोठ्यांशी तर अजिबात वाद करू नका। जर काही झालंच तरी नम्रतेने ते स्वीकारा आणि आपण
त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा। तरुण वर्गाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी ह्या सप्ताहामध्ये भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। तुम्हाला संध्या चालून येतील, पण कष्ट करण्याची तयारी ही तुमची असायला हवी। त्यामुळे कोणतेही तुम्हाला काम करायचे असतील तुमच्या करिअरच्या बाबतीत तर कष्ट करावे लागतील, तरच तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकेल। महिला वर्गाला हा सप्ताह तब्येत सांभाळावा लागणारा जाणार आहे। तुमच्यासाठी हा सप्ताह कसरतीचा असा जाणार आहे। घरचं काम, तुम्ही जर नोकरी करत असाल तर तिथलं काम, पुन्हा अजून काही वेगळं कुठे समारंभ किंवा पाहुणे, ह्या सगळ्यांचं तुम्हाला करत करत खूप तुमच्यावर तब्येत खराब होण्याची शक्यता दिसत आहे। तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पण होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्ही आरोग्याची पहिल्यापासूनच थोडीशी काळजी घेतलेली बरी पडणार आहे। स्ट्रॉंग राहा, सशक्त राहा आणि कोणतेही काम करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह थोडीशी एकाग्रतेमध्ये कमतरता जाणविणारा असा जाणार आहे। म्हणजे तुमच्या एकाग्रतेमध्ये थोडीशी खंड पडेल किंवा एकाग्रता तुमची राहणार नाही। इकडे तिकडे लक्ष भटकेल। मग ते हे सगळं जर आपल्याला नको आहे तर आपण एकाग्रता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा। नवीन नवीन पद्धती तुम्ही अभ्यासा आणि त्याप्रमाणे तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा अनुकूलच सप्ताह ठरणार आहे, परंतु तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतील। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला एकच सल्ला आहे, तो म्हणजे तब्येत सांभाळा। तुम्हाला जे कोणतेही नवीन काम करावयाचे असेल, कुठं फिरायला जायचं असेल किंवा एखाद्या समारंभाला जायचं असेल, जा, सर्व काही करा, परंतु प्रथम तुमची तब्येतीची काळजी घ्या। प्रथम आपलं आरोग्य सांभाळा आणि मगच कोणतेही कार्य करा। प्रवास करणार असाल तर नक्कीच करा, परंतु आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि मगच प्रवास करा। इकडचं तिकडचं खाणं शक्यतो टाळा, कारण अपचनाचे त्रास तुम्हाला संभवतात। एकंदरीतच पाहता हा सप्ताह प्रत्येक गोष्टीमध्ये काही चांगले तर काही वाईट, म्हणजेच मध्यम फळे देणारा असा जाणार आहे। तरी प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।